तुम्हाला इतकं काय वेगळं सांगाल तो मध्ये बसा मध्ये बसा काय होत नाही फॅन मध्ये बसा या बाहेर या बाहेर या नंतर एमडीएच्या आतमध्ये बसा. हा या बाहेर बोला इच्छा नाही हो मला पैसे पाहिजेत मी बोलायला पैशासाठीच तिथं पैसे घेऊन या म्हणा मला त्यांना बोलायचं पैशासाठी तुम्हाला बोलायचं आहे ना. या पुढे हो पुढे लागेल बघा. हॅलो हा हॅलो विश्वजित बिराजदार बोलतोय. शटर बंद केल्यानंतर काय होणार पैसे मिळणार का? शटर न बंद करता तर कुठे मिळालेत आजपर्यंत. शटर बंद न करता आजपर्यंत कुठे मिळालेत म्हटलं. म्हणजे तुम्ही ताबा घेणार आहे कारखान्यावर? ताबा घ्यायला आमचे तेवढे आमचे ऐपत नाही ताबा घ्यायचे. आम्ही फक्त आमचे पैसे घ्यायला आलो आहे आणि ते आमची त्या कारखान्याबद्दल त्याबद्दल आमचा काही घेणदेण नाही. आमची तेवढी पात्रता नाहीये. आमची संबंध काय नाही. तुम्ही जे आमचे पैसे जातात ते संबंध तेवढा तुमचा माझा आहे. तेवढे पैसे द्या माझे. शटर मी स्वतः हा मग नीट म्हणजे काय ते काय नाही आमचा पैसा तुमच्या बापाचा नाहीये लक्षात घ्या. नीट बोला एक तर अगोदर. कुणाला बोलायला लागलात तुम्ही? नाही तुम्ही कुणाला बोलायला लागलात तुम्हाला माहित आहे का? शेतकरी आहे तुमचा कारखाना आमच्या बापाच्या जीवावर चालतंय. तुम्ही आम्हाला का सांगू कुणा बापाचा आहे हे शेतकऱ्याच्या बापाचा कारखाना आहे. आमच्या जीवावर सगळा कारखाना चालू आमच्या उडावं लागले का तुम्ही? तुमच्या एकट्याच्या जीवावर चालतंय? शेतकऱ्याच्या जीवावर चालतंय. मी एकटा शेतकरी नाहीये कळालं का तुम्हाला? तुम्ही नका सांगू. ऑफिस बंद करायचं नाही. ऑफिस ऐका ऑफिस बंद केलंय. नाही मी काय म्हणतो ऐकून घ्या. मी ऑफिस बंद केलंय. माझं नाव विश्वजित बिराजदार आहे. मी आहे कुरनूरचा. इथं या का असेल ते बघू. वाटलं तर केस बी टाका केस टाका. मला पैसे मतलब आहे. एका दिवस जेलमध्ये बी राहून येईल मी. तुम्ही का तुमचा नोकर आहे का? मग तुमचं ऐकून मी तुमचं ऑफिस न बंद करायला सोडायला ऑफिस बंद करायचं नाही. ऑफिस मी ऐक ना बाबा मी ऑफिस बंद केलंय. मला तात्काळ पैसे पाहिजे. संपला विषय. हा केलंय विचार तुमच्या कर्मचाऱ्याला बंद केलं. ते समोर शटरच्या पुढे बसलोय. फोटो टाकतो मीडियाला टाकतो. तिथं वाटलं तिथं बघून घ्या. केलंय ऑफिस बंद केलं. झालं म्हणलं तर तुमच्या कर्मचाऱ्याला विचार ऑफिस बंद केलंय. पण आणि अर्धा एक तासात जर पैसे नाही आले तर चिमणीवर बी चढील. हे बी सांगतो अजून त्या पुढचं. काय तयार असेल त्या पुढची तयारी लावा वाटलं तर. बोलवतो मीडिया बोलवतो ये म्हणा. त्याचं बी नाव आहे काय त्याचं जागीरदाराचं नाव द्या. हॅलो तुम्ही पैसे जमा करा. जेवढे शेतकरी इथे आलते कुरनूरचे तेवढे पैसे जमा करा. तुमचा आमचा संबंध संपला. विषय क्लोज. तुम्ही मला ओळखू नका मी तुम्हाला ओळखत नाही. फक्त एवढाच मुद्दा आहे. येऊ नका म्हणा मान ठेवून आमच्या कुरनूरकडे. सगळं बोलले मी ऐकून घेतलो. हा तुम्ही तिथं जर पैसे तुमचे आम्ही देणार बरोबर आहे? बरोबर आहे 100%. ऐकत असेल तर मी बोलतो. नाही बोला 100% बोला की. आणि तुम्ही जर पैसे मला मिळणारच म्हणलं तर मला ऐकण्याचं तुमचं. फक्त तुम्ही योग्य मला कोणाच्या बापाचा आहे हे आहे हे बोलू नका. कारण शेवटी आम्ही इतके दिवस ऐकलं तुमचं. ऐका एक मिनिट. तुम्हाला तुमच्या दिलाशी मतलब आहे की नाही? 100%. मग तुम्ही आता कारखान्यावर आले. हा हो तुम्ही दिल्याविषयी आमच्या अधिकाऱ्यांशी बोलले. बरोबर. अधिकाऱ्यांशी बोलले. अधिकारी तुम्हाला काय म्हणतात ते थांबा फोन करतो हे करतो जे काय असेल. हो बरोबर. शटर बंद केल्यानंतर काय होणार आहे मला सांगा तुम्ही. शटर बंद केल्यानंतर तुमचं जे माझं बोलणं व्हायला लागले का हे शटर बंद झाल्यानंतर व्हायला लागले. पहिली तर गोष्ट. दुसरी गोष्ट जे माझं बिल आहे ना 4 दिवसानं 5 दिवसानं महिन्याने मिळणार आहे ना ते जरा लवकर मिळेल. आणि कसं साहेब तुम्हाला एक सरळ म्हणजे एक्झाम्पल जर म्हणलं तर ज्यावेळेस आहे ना तू सरळ बोटात निघत नसेल तर बोट वाकडे करावं लागते. आणि शेतकरी ना याचं सगळं वैतागून झाल्यानंतर हे करायला लागले हे तुम्हाला सांगतो. बोट वाकड्या करावं लागते काय करावं लागतं ते विषय बघूयात आपण. हो चालते की. माझं म्हणणं काय आहे हा तुम्ही तिथं बिल मागायला आले तर तुम्ही तिथे ऑफिसमध्ये बसा. आमची काय लोक पळून जाणार नाही किंवा मी पळून जाणार नाही. आमचं कारभार चालू राहू दे. तुमचं बिल पाठवलं नव्हतं. तुमचं ऐका की मी काय म्हणतो माहित आहे का? इथं मी नियमानुसार बिलाचं आज बिल तुमच्या खात्यात जाते. नाही मी काय म्हणायला लागलोय तुमचं बिल पडू द्या. मी इथनं लगेच जातो. ह्या गोकुळच्या रोडने येते बिने. शटर हॅलो हा शटर बंद करून ऑफिस बंद करून ते स्टंटबाजी करू नका. स्टंटबाजी करायला मी का राजकीय नेता आहे? नाही मी काय म्हणालो मी राजकीय नेता स्टंटबाजी करायला. तुम्ही बोलावं नंतर मी तुमचा अर्धातच ऐकतो असं ना. हा काय म्हणाल मग तुम्ही नको ते शब्द वापरू नका. स्टंटबाजी हे ते स्टंटबाजी करायला असेल तर खूप आधी आलो असतो मी.
मी का राजकीय नेता आहे का? कुठल्या पक्षाचा सदस्य आहे का? कुठल्या पक्षाचा? मी शेतकऱ्याचा पोरगा का त्यासाठी आलो होतो माझ्या बापाचं बिल घ्यायला. तुम्हाला हा तुमचं बिल हे आम्ही आमच्या तिच्या अकाउंटला सांगून तुमचे जे काही 10-12 झाले ते वळती करायला लागतो. बर. फक्त माझं कारभार आणि ऑफिस बंद करायचा जे विषय आहे. किती मिनिटात तुम्ही बिल टाका मला सांगा, म्हणजे तेवढं थांबतो. नाही मी काय म्हणतो, अहो ऐका की मी मान्य करतो, ऐकून घ्या. माझं म्हणणं काय माहिती आहे का? ऐकून घ्या. तुम्हाला किती वेळा तुम्ही बिल टाका सांगा, मी तुम्हाला सहकार्य करायला तर मला काय अडचण नाहीये. पण जर त्या वेळेच्या नंतर जर बिल नाही आलं 1 तासाभरात 1.5 तासात, तर मग पुढचे मला तुम्ही परत फोन करून सांगू नका हे थांबवा. आम्ही तुमचा मान राखायला लागलो, तुम्ही आमचा मान राखाल ही अपेक्षा तुमच्याकडून आहे. तुम्हाला माझं ऑफिस वगैरे जे आहे ते तुम्ही आमचे कारभार बंद करू नका. तुमचं बिल तुम्हाला 3 वाजेपर्यंत मिळतंय. विषय संपला. चालतंय. वगैरे बंद करू नका. चालेल. टाकवा त्यांना ऑफिस बंद केले. तुम्ही शेतकऱ्यामुळे कारखाना चालतंय. फक्त मला 400 कोटी रुपये घालून ना तिथं आम्ही निघलोय. ते तुमचा वैयक्तिक संबंध साहेब. त्याच्यामुळं आम्हाला पण उगाच जास्त बोलायला लावू नका. तुम्ही बोलू नका. 3 वाजेपर्यंत तुमचं बिल पडतंय. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.